हाय गाईज, तर नमस्कार. बघा काय करायला लागले तसलं. हे सगळ्यांचं ब्लाऊज कटिंग करून ठेवायचं आहे मला. हे सगळ्यात एवढं ब्लाऊज आहेत. एकाच गिरायकाचं का ते सगळं? नाही, वेगवेगळं. ही दोन एक जणात आहेत. ते ब्लाऊज कसलं आहे तर बघू तिकडलं. शिवले नाही ती हे होय, शिवलेत आज ती शिवले. होय. सगळ्यांचं आता एवढं कटिंग करून घेते. होय, आज शिवलेत बघ. दाखवत आहे. चांगला काढला की गळा. आणि बाहेर कसलं केलं ते? होय, फुगे बाहेर. अशी लेस लावले बाहेरनं बघ, असं दिसतंय. आतनं लावल्यावर बी छान दिसते की. हा, ते आतनं लावलेलं ते नेलं त्यांनी आता. खरं छान आहे ना, फोटो काढायला ह्याच्यामध्ये टाकायला येतं आपल्याला. असं गुलाबाचं केलं. छान आहे का? गुलाबाचं. तुझ्या बांगड्या आणि ह्याचा कलर सेम होतोय की. हे काय झालं त्या दिवशी, ती गईनं पाडल्यामुळं पडली हे हातावर. त्याच्यामुळे हाताच्या सगळ्याच फुटले. हिकडले वेगळ्या गईनं पाडलं होतं त्याच्यामुळं. मग परत काल ही घातलं त्या दुसऱ्या. मग कशाला फोडायचं म्हणलं आता हे. ती गई पाडती दररोजच्या दिसानं, पळती धडा धडा उधळती. ही त्यांचं आहे. असं कलर छान वाटते अगं. याला लव्हेंडर कलर म्हणते. काय झालं आज बघा, पोरांचा अजून मध्येच मिट्टी असते. हे छान वाटते ना का? त्याला ह्याला पण तसंच केलं. तर मित्रांनो बघा, हे चांगलं आहे का नाही हो गळा? मात्र असला कलर लय आवडतो बघा. तू एवढं सगळं कट करणार आहे बघा आई. हे का लेकर रडायला लागले ते तो का तिकडे आहे ती लेकर आत. पोरांचं मध्ये मध्ये असते रडायचं, त्यांचं आवरावं लागते अजून. ते एवढं कधी कट करायचे ग? आता ही दोन हे एकावर जेवढं एक जणाचं आहे का नाही तेवढं एकावर एक हातरायचं. दाखव बरं मग कशी करते. हे बघायचं फोटो काढला का? असं होय. त्यांनी म्हणले ते आम्हाला फोटो काढून पाठव म्हणले. होय. तिकडच्या बायाची लेस हे काय तिकडं शिकडी पाहिजे वेगळी लावलेली आणि ह्याचा फुगा असा केलाय छोटा. उडती बाय आहे का ही? नाही, फुगे बाहेर उचो. त्यांनी म्हणले होतं नॉर्मल उभं फुगा करा. नॉर्मल केलंय ना. मग ही बघ, ही मला जास्त ही भारी वाटायला जास्त ना. साधं ही पण छान झाले ना, एकच नंबर. ही त्या दिवशी त्यांचा होता ना, हे असा होता. त्यांनी मग इथं असं करायला लावलं होता ब्लाऊज. म्हणजे साड्या त्यांची एकसारख्याच आहेत त्या आणि ब्लाऊज बी एकसारखंच आहे. पण ती दुसऱ्या गिरायकांचा होता ती ब्लाऊज. ही वेळ दुसऱ्या गिरायकाचा आहे. त्यांचा इथं थोडा बारका इथं फुगा होता नुसता. त्याला ही पूर्ण फुगे बाहेर केल्या त्या अशा केल्या त्याचा फुगा. त्याचं नुसतं इथं थोडंच होतं. आणि त्यांच्या त्याला कांड्याचीच लेस लावलेली, पण त्यांच्या आतून लावलेली कांड्याची लेस, त्याला बाहेरून लावलेली लेस. ते हातरून माप टाकून दाखव बरं. एकच टाकायचं. ही एक जणाचं असलं की एक जणाचं डोळं एका एक दोन हातावर. मग काय होते तसं केल्यावर लवकर होते का? हा, पटशी होते कटिंग करायला. एकावर एक दोन हाताला म्हणजे आधी माप बघायचं, जाड पातळ बायकाशीचं. त्याला मग असं पुरत नाही. त्या जाड आहेत का? हा, मग घडीचं प्रकार असते. घडी करण्यावर असते ब्लाऊज कसं घडी घालायचं असं करून द्यायचं. असं काटाला काट लावून घ्यायचं. तिकडं असं हे आहे का नाही, असं बरोबर ह्याला दिसतंय का ते त्याच्यात. ओके, असं
काटाला काट लावून ही बी ह्याच्यावर अशी घडी एकावर एक नीट व्यवस्थित आली पाहिजे असं. परत माप टाकायचं ह्याच्यावर. आणि मी म्हणजे काय माहितीये का काय मला पॅटर्न लागत नाही. बिना पॅटर्नचं मी ब्लाऊज कटिंग करते. असं कसं काय? मला ते हात बसले त्याच्यामुळे मला पॅटर्न लागत नाही. किती वर्ष झाले शिवती तू? 17. अगोदरच वर्ष झाले मग. मला पॅटर्नची आवश्यकता नाही लागत. मग कटोरी असो, प्रिन्स असो, साधा असो, कुठलंच मला लागत नाही. आता या चौकोन कसा केला? ही त्यांची 11 11:30 त्यांची छाती घेतली. त्याला चौकोन करून घेतलं. तसं तर मला ही आखायची पण गरज नाही बरं का. पण आता ते दाखवायचं म्हणून मी आखायला लागले. दाखव म्हणले मी. नाहीतर मी डायरेक्टच असं इकडं अशी म्हणची घेते. झालं ही अशी रेष वडली झालं मग ही डायरेक्ट ती थोडंसं घ्यायचं बस. बरं बरं आता ही बराबर बसते. गोल गळा काढायचे का त्यांचं? बराबर बसलं का ते अंदाज झालाय ना बराबर. हो काय बाया आपल्याला ब्लाऊज कटिंग करू दे देऊ. बघा ह्यांचं मध्येच असते. आज माझ्या बाबाशींचा माझा बाबा उठला झोपीतला दिदी उठलं का माझा बाबा? आता उठलाय बघा. आमचं पाकलू बी आमचं चिमणं पाकलू छान छान देते ना. मग पिरियड घे ना. हे ब्लाऊज कटिंग करू का ना ग? परत करू माझ्या बाबाला खायला देतील मग कटिंग करते. चला मित्रांनो बाय. पुढचा पार्ट नेक्स्ट पार्ट नंतर.